प्रेज द लॉर्ड. आम्ही आलो प्रकाशात या कार्यक्रमात पुन्हा एकदा. रेव्हरंड सतीश पगी मी आज तुम्हाला आमंत्रित करतो आणि पुन्हा या दिवसांमध्ये आलेल्या बायबल स्टडी विशेष रीतीने सुरू करण्यासाठी देवाने जी सहायता केली. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा शुक्रवार, आज प्रभूला धन्यवाद देऊ. मागच्या शुक्रवारी देवानं चांगल्या रीतीने आम्हाला शिकवलं प्रकाशाविषयी की प्रकाश किती महत्त्वाचा आहे. आज आपण शिकणार आहोत विशेष शब्द. हालेलुया. तो प्रकाश, जो प्रकाश ज्याच्याविषयी आपण शिकलो तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच काही आठवडे आपण विशेष करून मनन करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याचे तर वेगवेगळ्या शब्दांनी आम्ही वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं गेले बायबलमध्ये आणि त्या दृष्टिकोनात आपण आज विशेष करू. हालेलुया. तो शब्द आपण घेतला आहे मसीहा. येशूला मसीहा म्हणून ओळखलं जातं. आमेन. हालेलुया. आणि पाहू की या मसीहा याला समांतर जो शब्द आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही त्याला समांतर जो शब्द घेतला गेला आहे, तो समांतर शब्द अनॉइंटेड किंवा अभिषिक्त. मसीहा हा असं एक व्यक्तिमत्व आहे की जशी यहुदी लोक वर्षे वाट पाहत आहेत अजून सुद्धा काही अवस्था की जो येईल आणि तो आमचा उद्धार करेल, तो आमचं तारण करेल. त्याला ते मसीहा म्हणतात. आमेन. आणि दुसरा शब्द जो आहे त्याला जोडून आहे, जो समांतर शब्द त्याच्यासाठी आहे, तो म्हणजे अनॉइंटेड. आणि जो यासाठी निवडलेला आहे तो देवाकडून अभिषिक्त आहे. असं बायबल सांगतं. आमेन. काही वचनं तर आपण पाहूया. काही जुन्या काळातून मी काही गोष्टी तुम्हाला शिकवू इच्छितो. निर्गम याचा 28वा अध्याय 41 वचन. निर्गम 28 व 41 वचनातून काही गोष्टी आपण थोडं मनन करूया. आणि तू ती वस्त्रे आपला भाऊ अहरोन याच्या अंगात व त्याच्याबरोबर त्याच्या मुलाच्या अंगात घाल व तू त्यांना अभिषेक कर, त्यांचे समर्पण कर, त्यांना पवित्र कर आणि ते माझ्यासाठी याजकाची सेवा करतील. पुढे जाऊन आपण हे पण गोष्ट शिकणार आहोत. येशूला महायाजकाचा संबंध केलेला आहे. परंतु या सर्वांच्या आधी जे व्यक्तिमत्व होतं, जे इस्रायलासाठी अत्यंत महत्वाचं होतं, ते अभिषिक्त होतं, अनॉइंटेड होतं. हे कधी पण नोंद करून ठेवा हृदयामध्ये. हालेलुया. अभिषिक्त, अनॉइंटेड हे देवाकडून योजलेली त्याची योजना आहे सेवा करण्यासाठी, अधिकार करण्यासाठी. या ठिकाणी पाहते याजकाची सेवा करण्यासाठी. राजांच्या आधी यहुदी लोकांसाठी देवाच्या योजने नियमशास्त्रानुसार सर्व काही याजकांच्या हातात होते. मंडळीला, लोकांना मार्गदर्शन देणारं, देवाच्या जवळ देवाकडून त्यांना देणारं मार्गदर्शन, देवाकडून असणारी त्यांच्यासाठी असणारी योजना, या सर्वांसाठी जी लोक निवडले गेले होते त्या लोकांना त्यांनी याजकगण असं म्हटलेलं आहे. ते देवाची सेवा करणारे, देवाची निवडलेले, देवाची वेगळे केलेले आणि एक वेगळं असं व्यक्तिमत्व असणारे असे लोक, एक कुटुंब, एक घराणं देवाने निवडलं. मोशे अहरोनाचं घराणं पहिल्यांदा, मोशेचा भाऊ जो अहरोन याचं घराणं पहिल्यांदा देवानं यासाठी निवडलं. आणि या घराण्याला त्याने सांगितलं की त्यांना तुम्ही काय करा, अभिषिक्त करा, त्यांचं समर्पण करा, त्यांना शुद्ध करा, कारण ते माझे याजक आहेत. हे लक्षात ठेवा की अभिषिक्त असणे, मसीहाला समर्पित असणारा आणि समांतर असणारा एक शब्द आहे अभिषिक्त. हालेलुया. आता मी जर मसीहा याचा शब्द, हा जो शब्द आहे याला ॲक्च्युली त्याचं जे शब्दरचना आहे इंग्लिशमध्ये मेसहास आहे किंवा मिसहास असा शब्द वापरला गेला आहे. MESSIAS, मिसहास किंवा मेसहास
त्याचा अपभ्रंश पुढे मसीहा आमच्या भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये आम्ही त्याला मसीहा शब्द करतो, परंतु मसीहाचा दुसरा त्याला संबंध शब्द तो अनॉइंटेड आहे. ग्रीक शब्द याला अनुसरून एक ग्रीक शब्द पुढे आला, त्याला झायपोरोस, XPIROS, झायपोरोस, आणि त्याचा अपभ्रंश पुढे आला ख्राइस्ट. झायपोरोस ग्रीक शब्द जो ख्राइस्ट या शब्दासाठी पहिल्यांदा वापरला गेला तो शब्द आहे झायपोरोस, जो ग्रीक शब्द आहे XPIROS. आणि पुढे जाऊन या शब्दाचा अपभ्रंश पाहतो की त्याला ख्राइस्ट असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जो मनुष्य होता, जो देवाना हा नेमलेला मनुष्य होता, त्याच्याकडून आले जो मेसाहा, जो ख्राइस्ट, तो झायपोरोस, जो मसीहा, जो अनॉइंटेड, जो अभिषिक्त, याच्याकडून यहुदी लोकांची फार मोठी अपेक्षा होती की तो येईल आणि तो आम्हाला मुक्त करेल. आमेन. आम्ही विश्वास करणारे लोक आहे, नव्या काळात असणारे लोक आहे, आणि मला माहिती आहे की विश्वासाने तो आला 2000 वर्षापूर्वीच, आणि विश्वासाने त्याने हालेलुया त्याची जबाबदारी, त्याचं काम सुटकारा, मनुष्य जातीचा सुटकारा, केवळ यहुद्यांचाच नाही केला त्याने, संपूर्ण मनुष्य जातीचा सुटकाराची सेवा त्याने पूर्ण करून देवानं त्याच्यासाठी जे योजलं होतं, देवानं त्याच्यासाठी जे आखलं होतं, देवानं त्याच्यासाठी ते काय म्हणतात त्याला बायबलमध्ये त्या आधीच लिहिलं गेलेलं होतं, सर्व गोष्टी आम्ही पाहतो की त्याने पूर्ण केल्या. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणखी एक वचन पाहूया. देवाच्या वचनात पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि पहिलेच वचन वाचूया. पहिले शमूएलचं 15वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि शमूएल शाऊलाला म्हणाला, या ठिकाणी याजक जो मसीहा होता तो याजक रूपाने आला. आम्ही पाहिलं की निर्गममध्ये, आणि आम्ही आता या ठिकाणी पाहतोय, पहिले शमूएल 15वा अध्याय पहिल्या वचनामध्ये नीट लक्ष द्या. आणि शमूएल शाऊलाला म्हणाला, यहोवाने आपले लोक इस्रायल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला मला पाठवले आहे. तर आता ही वचने ऐक. इस्रायलासाठी पहिला राजा शाऊल, राजे. आता याजकानंतर जे कोणी इस्रायलाची काळजी घेणारे, इस्रायलासाठी पुढारी म्हणून काम करणारे असे व्यक्तिमत्व पुढे आले, त्याला राजे म्हटलं गेलेले. आणि पहिला राजा शाऊल याला शमूएलाकडून जे सांगण्यात आलं, की जे देवाकडून त्याला सांगण्यात आलं, तो म्हणतो की तू इस्रायलवर राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त, याचा अर्थच अनॉइंटिंग करायला मला पाठवलं आहे. अभिषिक्त मसीहाचा सरळ दुसरा अर्थ आहे अभिषिक्त असणे. आणि आम्ही आज येशूविषयी पाहतो की येशू हा देवाकडून आलेला मसीहा, देवाकडून आलेला अभिषिक्त असा देवाकडून आलेला महायाजक होता, आणि तो राजा देखील होता. म्हणून त्याला मसीहा म्हटलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो यहुद्यांचा त्राता होता. तो असा व्यक्ती होता की तो त्यांना आशा होती की तो आम्हाला सोडवेल, तो आम्हाला मुक्त करेल. हालेलुया. आणि त्या मसीहाची ती वाट पाहत होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये पुष्कळ ठिकाणी आहे की आम्ही त्याची नव्या करताना पाहतो की आम्ही त्याची वाट पाहतो, तोच तो आहे का? आम्ही ज्याची वाट पाहतो तो मसीहा, तोच तो आहे का? हालेलुया. याविषयी अत्यंत ओळखीने समजून घ्यायचे असेल तर मसीहा शब्द म्हणजे तेलाने अभिषिक्त केलेला. हालेलुया. अनॉइंटेड विथ ऑइल. हालेलुया. तेलाने अभिषिक्त केलेला, अर्थात तैलाभिषेक केलेला. आणि इस्रायलाचे याजक, इस्रायलाचे राजे हे अशा प्रकारेच अभिषिक्त केले जायचे. मीन
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले शमूएलाचा 2 अध्याय आणि 10वं वचन. पहिले शमूएलाचा 2 अध्याय आणि 10वं वचन आणखीन या गोष्टीवर प्रकाश टाकत आहे. दुसरा अध्याय आणि 10वं वचन. यहोवाशी विरोध करणारे फाडून टाकले जातील. आकाशातून तो गर्जना करेल आणि यहोवा पृथ्वीच्या शेवटाचा न्याय करेल. तो आपल्या राजाला शक्ती देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शृंग उंच करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की तो राजाला शक्ती देईल आणि तो आपल्या अभिषिक्ताचे शृंग किंवा शिंग. जुन्या करारामध्ये देवाचे सेवक निवडलेले हे अभिषिक्त करण्यासाठी जे तेल वापरायचे ते तेल ठेवण्यासाठी शिंगाचा वापर करत होते, शृंगाचा वापर करत होते. आणि ते या ठिकाणी स्पष्ट करत आहे की तो आपल्या राजाला शक्ती देईल व आपल्या अभिषिक्ताचे शृंग उंच करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या अभिषिक्तास ॲक्च्युली इंग्लिशमध्ये थोडंसं वेगळं वाटतं की आपल्या अभिषिक्तासाठी तो शृंग उंच करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाय अनॉइंटिंग 1 Samuel 2:10 the adversaries of the Lord shall be broken in pieces from the heaven to will thunder against them. The Lord will judge the end of the earth. He will give the strength to his king. Hallelujah. And he exalt the horn. तो शिंगाला उंच करेल ऑफ अनॉइंटेड. कशासाठी? त्याला अनॉइंट करण्यासाठी, त्याला अभिषिक्त करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. And exalt the horn of anointed. जो अभिषिक्त करण्याचा जो शिंग आहे तो काय करेल? उंच करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मसीहा हा अभिषिक्त असतो. हालेलुया. आपण मसीहा वाचत आहे. मसीहा म्हणजेच अभिषिक्त. तुमचा व माझा प्रभू येशू हा देवाकडून एक अभिषिक्त होता. जी सेवा त्याला दिली त्याने स्वतःहून काही ॲबिलिटी आहे म्हणून नाही, परंतु देवानं त्याच्या ठायती ठेवली होती. देवानं त्याच्या ठायती ठेवली नाही, देवानं त्याच्याद्वारे ती करून घेण्यासाठी त्याला या जगामध्ये त्याने पाठवलं. प्रेज द लॉर्ड. केवळ त्याचा पुत्र आणि देवाचा पुत्र म्हणून आम्ही त्याचं गौरव करत नाही, परंतु त्यांनी त्याच्या कर्तृत्वाने आपलं पुत्रत्व सिद्ध केलं आहे. कारण त्याने केवळ पुत्र म्हणून त्याला राजा किंवा अधिकार चालवायला नाही, तर सेवा करायला आणि सोडवायला, इस्रायलासाठी दिलेलं वचन देवाचं पूर्ण करायला येशूला त्यांनी तुमच्या माझ्यामध्ये पाठवलं. याजकाची सेवा मध्यस्थीची सेवा आहे, राजाची सेवा अधिकाराची सेवा आहे, सुरक्षिततेची सेवा आहे. हालेलुया. याजक मध्यस्थ करतो देवामध्ये व मनुष्यामध्ये. हालेलुया. राजा त्याच्या कुळाचं किंवा त्या लोकांचं संरक्षण करतो शत्रूपासून. आणि सर्व गुण पाहतोय एका अनॉइंटेड व्यक्तीमध्ये, मसीहामध्ये होते, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्यासाठी देवानं पाचारण केलं आणि 2000 वर्षापूर्वी तो आमच्यामध्ये आला. आमेन. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचू. 1 Samuel 2 अध्याय 35 वचन पण आपण वाचू. आणि मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन, तो माझ्या हृदयात व माझ्या मनात जे आहे. देवाचं वचन देव बोलत आहे. देव सांगत आहे की मी आपणासाठी विश्वासू याजक. मसीहा याजक होता, तो देवाकडून आलेला महायाजक होता. महायाजक ठरला तो. हालेलुया. कर्तृत्वाने. हालेलुया. देवानं त्याला महायाजक ठरवलं गेलं. हालेलुया. देवाच्या वचनात त्याला महायाजक म्हटलं गेलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मी विश्वासू याजक उभा करेन.
जे नव्हतं असं मी आहे असं नवीन करेन. हालेलुया. याचा अर्थ असा होतो, तो माझ्या हृदयात. कोणाच्या हृदयात? देवाच्या हृदयात. देवाचं हृदय, देवाचं मन कोणाला माहितीये? कोणी जाणलं? कोणी वाचलं? कोणाला माहितीये? ख्रिस्ताशिवाय कोणाही नाही. आजही ख्रिस्ताशिवाय देवाचं मन व देवाचं हृदय आम्हाला समजत नाही. म्हणूनच ख्रिस्त हा मध्यस्थ झाला व देवाचं मन, देवाचे विचार, देवाची इच्छा, देवाची योजना आमच्यापर्यंत आणण्यासाठी त्याने ती मध्यस्थीची सेवा केली. म्हणून त्याला मी मसीहा म्हणतो. मसीहाचा अर्थ सोडवणारा, मसीहाचा अर्थ आम्हाला तारण देणारा. वचन पूर्ण करतो. तो माझ्या हृदयात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे काय करेल? काम करेल. त्याच्या मनाने नाही, स्वतःच्या मनाने नाहीये. तो देवाचा पुत्र आहे म्हणून स्वर्गातून उतरला, म्हणून स्वर्गातून अभिषिक्त झाला, स्वर्गाद्वारे त्याचा जन्म झाला. त्याचा जन्म एक महान जन्म होता म्हणून नाही. परंतु देवाचं वचन स्पष्ट बोलतो की तो माझ्या हृदयात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे काम करेल. एकही गोष्ट प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या इच्छेने, आपल्या विचाराने केली नाही. संपूर्ण समर्पण आम्ही ज्याला म्हणतो, टोटली जो आतून बाहेरून मनाने, विचाराने, बुद्धीने, ज्ञानाने आणि आपल्या सर्व कृतीने त्याने आपल्या परमेश्वराची इच्छा जाणली व पूर्ण केली. आपल्यासाठी कुठेही त्याने जागा ठेवली नाही. कुठलाही स्वार्थ ज्याला म्हणतात तो शून्याचा स्वार्थ त्याच्यामध्ये होता. एका ठिकाणी देवाचं वचन सांगते, देवाचा सेवक सांगतो, त्याला नसती झाली काही इच्छा. एक त्याला ते शरीर दिलं होतं, ते तुमच्या माझ्यासारखं शरीर होतं. तुमच्यासारख्याच प्रश्नाने ग्रासलेला तो होता. मन तुम्हाला त्याच्यासारखंच होतं, शरीर त्याला त्याच्यासारखं होतं. अर्थात त्याला मनुष्याच्या भावना देखील होता. मार्क म्हणतो तो मनुष्याचा पुत्र होता. मार्काचं शुभ वर्तमान आम्हाला लीड करतं की तो मनुष्याचा पुत्र होता. याचा अर्थ पूर्ण मनुष्यत्व होता. असं असताना मला जो त्रास होतो, मला ज्या भावना होतात, मला जो प्रश्न होतो, मला जो राग, लोभ, इच्छा, विचार, ज्या गोष्टी मला होतात, हालेलुया, त्या प्रत्येक गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताला देखील होत होत्या. परंतु या त्या सर्व त्याने देवाच्या इच्छेपुढे शून्य केले. मसीहा एक समर्पित, देवाला 100% समर्पित असं एक जीवन होतं. कारण देवाची योजना त्याच्याकडे होती. अनेकांना सुटकारा त्याच्यामध्ये होता. अनेकांना त्याला सोडवायचं होतं. अनेकांना पापातून बाहेर काढायचं नाही. अरे मी म्हणतो की आजपर्यंत, माझ्यापर्यंत व माझ्यानंतर जगात जोपर्यंत प्रभूचं दुसरं येणं येत नाही तोपर्यंत अनेकांचा उद्धार व तारण त्या व्यक्तीकडच्या त्याच्या समर्पणात आले. त्याने आपल्या स्वतःपेक्षा देवाच्या इच्छेला, देवाच्या योजनेला अधिक आल्या सम्मानित केलं. म्हणून त्याला मी मसीहा म्हणतो. म्हणून देवाचं वचन त्याला मसीहा म्हटलेलं आहे. म्हणून त्याला सोडवणारा असं म्हटलेलं आहे. ज्याची वाट आम्ही पाहतो, हालेलुया, त्याला असं सोडवणारा का मसीहा म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्याला अभिषिक्त केले गेलेलं आहे. देवाचं वचन पहा. त्याप्रमाणे माझ्या हृदयात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे तो काम करेल व त्याच्यासाठी मी स्थिर घर बांधेल. आमेन. हालेलुया. माझ्या अभिषिक्ता पुढे तो निरंतर चालेल. माझ्या प्रिया, येशूला आशीर्वाद देऊन केला, पण प्रभू श्री ख्रिस्तामध्ये आज तुम्हाला मला देखील त्याने आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया.
आम्ही कोणी नसताना देखील ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे, ख्रिस्तावरील समर्पणाच्या द्वारे, ख्रिस्ताच्या मागे चालण्याच्या द्वारे आम्हाला फुकटवारी उद्धार व तारण तर प्राप्त होतंच. पण देवाचं वचन या ठिकाणी आज आम्हाला अधिक आशीर्वादित करताना आम्हाला हे सांगत आहे. तो म्हणतो, मी त्यांच्यासाठी स्थिर घर बांधेन. हे घर 60 व 70 व 80 व 90 वर्षाचं मनोर असणारं हे घर आहे. हे स्थिर नाहीये, हे अस्थिर आहे. पण एक अस्थिर घर जो सर्व काळासाठी देवाच्या समोर, हालेलुया, माझ्या अभिषिक्ता समोर, हालेलुया, प्रेज लॉर्ड, माझ्या अभिषेक तो निरंतर चालेल असं एक घर. हालेलुया. तो अभिषिक्त कोण आहे? तो ख्रिस्त होता. अभिषिक्त कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि जे घर ज्याला स्थिर केलं जाणार आहे ते तुम्हाविषयी व माझ्याविषयी, ते निवडलेल्या लोकांविषयी, इस्रायलाविषयी तो म्हणतो. इस्रायल देशाविषयी नाही म्हणत, निवडलेल्या लोकांविषयी, माझे स्वतःचे लोक. हालेलुया. आत्मिक इस्रायल त्याच्याविषयी बोललं गेलं आहे. याच्याविषयी तो बोलतो की मी त्यांचं घर स्थिर बांधेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. नव्या करता आल्यानंतर आम्हाला माहिती आहे देव याला मंदिर म्हणतो, याला देवाचं घर म्हणतो. तुमचं शरीर, माझं शरीर हे देवाचं घर आहे. आणि देवाची इच्छा आहे की याचं पवित्रीकरण, याचं शुद्धीकरण, याचं समर्पण व्हायला पाहिजे. याच्याकडून देवाची महायाजकाची सेवा व्हायला पाहिजे, जे आम्ही निर्गममध्ये वाचले. हालेलुया. तू त्याला काय कर, याजक, त्याने आरोनाला आणि त्याच्या पुत्रांना काय सांगितलं? तू त्यांना शुद्ध कर, पवित्र कर, समर्पित कर, अनॉइंट कर, कारण ते माझे याजक बनवले जाते. आणि ही सेवा, हालेलुया, तुम्हाला मला देखील तशीच्या तशी लागू आहे. आलं ख्रिस्तामध्ये ते पूर्ण झाले आणि ख्रिस्ताच्या द्वारे आता ती तुमच्याकडे व माझ्याकडे आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे आम्ही एक समर्पित जीवन जगावं, पवित्र जीवन जगावं, याजकाचं जीवन जगावं. याजक, 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 याजक. पुन्हा सांगतो, देवाचा मध्ये, मनुष्यामध्ये मध्यस्थ असतो. याजक कोणी पास्टर किंवा एखादा काय म्हणतात रेव्हरेंड म्हणून आम्हाला जगाकडून पदवी मिळू शकते, कदाचित बायबल कॉलेजमध्ये गेलं म्हणून आम्हाला पदवी मिळू शकते. परंतु देवाकडून याजकत्व मिळवणं, अभिषिक्त होणं, हे एक आत्मिक बाब आहे, हे लक्षात ठेवा. हालेलुया. आम्हाला देवाकडून तो अभिषेक प्राप्त होण्याचा अनुभव यायला पाहिजे. आम्हाला हा आत्मिक अनुभव व विश्वास मिळायला पाहिजे की होय, मला देवाने निवडलंय आणि देवाने मला अभिषिक्त केलंय. मला देवाने याजकाचं, यासाठी मला देवाने अभिषिक्त केलेलं आहे. येशूकडे पहा, त्याने कुठलाही स्वार्थ ठेवला नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तो बापाची इच्छा, बापाची इच्छा, बापाची इच्छा. आज तुमच्या व माझ्याकडून देवाची काय अपेक्षा? अभिषिक्त होणं ही देवाची पहिली गरज आहे तुमच्या व माझ्यासाठी. देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक जण अभिषिक्त व्हायला पाहिजे. आज कदाचित ते तेल नाहीये, आज कदाचित हे तेल मिळणार नाहीये, आलेले शारीरिक किंवा भौतिक तेल नसेल, परंतु पवित्र आत्म्यानं अभिषिक्त होणं ही आज नव्या कराची गरज आहे. नव्या करामध्ये देवानं मनुष्यासाठी सर्वात मोठं जर दान दिलेलं आहे, गिफ्ट दिलेलं आहे 2000 वर्षापूर्वी, तर तो म्हणजे पवित्र आत्मा आहे. तो आम्हाला अभिषिक्त करतो. तो आम्हाला देवाच्या सेवेसाठी सामर्थ्यशाली बनवतो. अभिषिक्त मध्ये आम्हाला देवाचं सामर्थ्य प्राप्त होतं, देवाचे अधिकार आमच्यामध्ये प्राप्त होतात. प्रभू येशू ख्रिस्त जरी देवाचा पुत्र होता, तरी देखील त्याला योहानाकडून बाप्तिस्मा घ्यावा लागला. आमेन. प्रेज द लॉर्ड. जेव्हा योहानाला हे शब्द समजलं की अरे मलाच तुझ्याकडून अभिषेक, आम्हाला बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे, तर म्हणलं नाही, देवाचं नीतिमत्व पूर्ण करायचं आता होऊ दे.
आणि पाहतो की देवाचं वचन सांगतं की तेव्हा त्याने पाहिलं की आकाश उघडलेले आणि वरून कबुतराच्या सारखा देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरताना त्याने पाहिला. येशू ख्रिस्त पवित्र आत्म्यानं भरला, अभिषिक्त झाला आणि मग सेवा सुरू झाली. मग त्याची सेवा सुरू झाली. अभिषिक्त झाल्यानंतर देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये, देवाची योजना जी तुमच्याद्वारे, देवाची योजना जी सुटकाराची, जी तारणाची, जी शुभवर्तमानाची, जी वचनाची, हालेलुया, जे देवाच्या योजनेत आहे ते सुरू होण्यासाठी हालेलुया अभिषिक्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे. अभिषिक्त हा अनुभव येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या नव्या करारामध्ये पवित्र आत्मा हाच तुम्हाला अभिषिक्त करतो आणि याची गरज आहे. मसीहा म्हणजे अभिषिक्त आणि देवाची इच्छा आहे की जसं मसीहाला झालं, जसे मसीहात आहात तुम्ही, तसंच तुमच्यामध्ये मसीहाचं अवतरण व्हायला पाहिजे. आणि देवाची हीच योजना आहे की तुम्ही देवाचे अभिषिक्त व्हायला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काही वचन मी तुमच्यासाठी पुन्हा नव्या काढतो. मत्तेचं शुभवर्तमान याचा 3रा अध्याय. सॉरी 3रा अध्याय वचन 13 ते 17 पदे. तेव्हा येशू गालिलातून यार्दनेस योहानाकडे त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्याकरता आला. पण योहान त्याला मना करीत म्हणाला, मला तुझ्यापासून बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे. जे मग अशी गोष्ट बघते आता वचनातून तुमच्याशी बोलत, मला तुझ्यापासून बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे आणि तू माझ्याकडे येतोस काय? पण येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे देवाचं नीतिमत्व परिपूर्ण करणे आम्हाला योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा त्याने त्याचे ऐकले. येशू बाप्तिस्मा घेतल्यावर लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा त्याच्यासाठी आकाश उघडले आणि देवाच्या आत्म्याला कबुतराप्रमाणे उतरताना व आपणावर येताना पाहिले आणि पहा आकाशातून वाणी आली. आता देवाची वाणी, देववाणी, माझा प्रिय पुत्र, याच्या ठाई मी संतुष्ट आहे. अभिषिक्त होणे, अनॉइंटेड होणे हे मसीहाचं पहिलं लक्ष होतं आणि मसीहाला या गोष्टी अत्यंत आवश्यक होत्या. आणि मसीहा अभिषिक्त झाल्याशिवाय देवाची योजना सुरू झाला. या ठिकाणी पाहतो ख्रिस्ताविषयी होते का देवाचं वचन म्हणतो 30 वर्षाचा होईपर्यंत ही गोष्ट त्याच्या जीवनात घडली नव्हती. 30 वर्षापर्यंत गृहस्थीचं जीवन त्याने जगलं. विश्वासाने आपल्या कुटुंबामध्ये असणारे जीवन त्याने जगलेले आहे. आणि पहा आकाशातून वाणी झाली, देवाची वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे. कधी? अनॉइंटेड. देवाचं देव त्याच्यामध्ये पुन्हा आलं. त्याचं सामर्थ्य, त्याचं जीवन, त्याचं ज्ञान, त्याची योजना ही त्याच्या पवित्र आत्म्याच्यातून आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि त्यावेळेला त्याच्या स्वीकारानंतर देव म्हणतो हा माझा प्रिय पुत्र आहे. हे केवळ ख्रिस्तासाठी आहे का? हे केवळ येशूसाठी आहे का? हे प्रत्येक उदाहरण तुम्हाला मला लागू आहे. येशू तुमच्या व माझ्यासाठी उदाहरण या जगात देवानं पाठवलं. आतापर्यंत आम्ही लडफडत होतो, अंधारात चाचपडत होतो. आम्हाला कसा देव शोधायचा, देवाच्या मागे कसं चालायचं या गोष्टी आम्हाला समजत नव्हत्या. देवाच्या लोकांना समजत होत्या, आमच्या पूर्वजांना समजत होत्या, संतांना बोलवणाऱ्यांना समजत नव्हत्या. परंतु ख्रिस्ताकडे या सर्व गोष्टी अत्यंत प्रकाशित झाल्या. देवानं एक उदाहरण म्हणून आमच्यामध्ये त्याला पाठवलं. देवाची ही योजना तुमच्या माझ्यासाठी जशीच्या तशीच आहे.
की तुम्ही व मी देखील आलेले अशाच प्रकारे आशीर्वादित व ऑनलाईन वाहल्याशिवाय आम्हाला देवाचा पुत्र होण्याचा शब्द, देवाची वाणी आमच्यामध्ये प्राप्त होणार नाहीये. प्रेस ख्रिस्त जीवन, ख्रिस्त शिक्षण आलंय. हे कुठेतरी काहीतरी शिकलं, वाचलं बायबल, काहीतरी कुठं जाणून घेतलं, काही आयडिया झाल्या म्हणून नाही आहे. हे देवाच्या अभिषिक्तपणाचं लक्षण आहे. देवाचा पवित्र आत्मा आमच्यावर येतो. पवित्र आत्मा आम्हाला या गोष्टीसाठी तो बनवतो, तयार करतो. मग तो आम्हाला म्हणतो तुम्ही माझे पुत्र व पुत्री आहात. आमेन. प्रेस द लॉर्ड. याच अध्याय 4 अध्याय आणि 1 ते 11 मध्ये पुन्हा त्याच्या समर्पणाविषयी आम्ही वाचतो. मी सगळे वचन नाही वाचू शकत, परंतु काही वचन तुमच्यासाठी होते. जेव्हा त्याची परीक्षा झाली, प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, आलेली शैतान, त्याला देवानं त्याचा वाणी पुष्कळ मनुष्याने जरी ऐकली नाहीये, परंतु शैतानाने ऐकली की हा माझा प्रिय पुत्र आहे. पहिल्यांदा खटकलं त्याला आणि तो लगेच कदाचित योबासारखंच परवानगी घेतली पण असेल त्याने, आत्म्याने त्याला रानात नेले. तो 40 दिवस 40 रात्री उपाशी राहिला. त्याला भूक लागली. 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणी देवाच्या सानिध्यात उपासनेत हरड्या तो होता. आणि त्याच्यानंतर तो आत्म्यातून शरीरात आला आणि देवाचं वचन स्पष्ट करतं की त्याला भूक लागली, कारण तो मनुष्य होता. तो तुमच्या माझ्यासारखं व्यक्तिमत्व असणारा मनुष्य होता. त्याला भूक लागली आणि तिथे त्याची परीक्षा शैतानाने सुरू केली. आणि तू जर देवाचा पुत्र असतास, सॉरी, पहिला वर्ड बघा त्याचा, शैतानाचा पहिला वर्ड, तू जर देवाचा पुत्र असलास, चाललंय, कारण त्याने वाणी ऐकली होती की तू देवाचा पुत्र आहे. हा माझा पुत्र आहे, त्याच्या ठाई मी संतुष्ट आहे, याशिवाय मी कशाशी संतुष्ट नाहीये. हालेलुया. ख्रिस्ताशिवाय कुठलेही मार्ग आज, उद्या व कधीही नसणार आहेत. ख्रिस्ताच्या शिक्षणाशिवाय, वचनाशिवाय, मार्गदर्शनाशिवाय या पृथ्वीवर तुम्हाला मला कुठली तारणाची योजना नाही आहे. ख्रिस्ताशिवाय आम्हाला देवाकडे जाण्याचा कुठलाही मार्ग नाही. या पृथ्वीमध्ये कुठल्याही मनुष्याला देवाकडे जाण्यासाठी ख्रिस्त व ख्रिस्तच मार्ग आहे. देव स्पष्ट करतो की मी त्याच्यातही संतुष्ट आहे. ही स्टॅम्प, तुम्हाला माहिती, स्टॅम्प याचा अर्थ आता देवानं ठरवून टाकलं की मी त्याच्यात संतुष्ट. जे काय होईल ते त्याच्याद्वारे होईल, त्याच्या मार्गाने होईल, त्याच्या इच्छेने होईल, त्याच्या योजनेने होईल. हालेलुया. तो माझा प्रिय पुत्र, त्याच्या मी संतुष्ट आहे. आणि तशीच त्याने परीक्षा घेतली. त्याने पहिला प्रश्न केला, तुझा देवाचा पुत्र असला तर या धोंड्याची काय कर, भाकर कर. हालेलुया. पुढे म्हणतो की तो काय म्हणतो, येशूचं उत्तर पहा, तो देवाच्या मुखातून किंवा तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. पुढे येशूने म्हटले की तू प्रभू देवाची परीक्षा बघून. तिसऱ्या वेळेला तो म्हणतो की तुझा देव यालाच केवळ तू नमन कर व त्याचीच सेवा कर. हालेलुया. मग शैतान निघून गेला व देवदूतांनी त्याची सेवा केली. अनॉइंटेड, अभिषिक्त होणे हे केवळ एक जस्ट व साधी शिक्षण नाही आहे. आलेले त्याच्यासाठी त्याने पुष्कळ कष्ट व प्रश्नातून गेला. आमचा प्रभू आलेले पुष्कळ कष्ट व प्रश्नातून गेला. नव्हे आलं मृत्यूपर्यंत त्याने आपल्या समर्पणामध्ये तो कमी पडला नाही. देवानं आखून ठेवलेला क्रूस यशा 53 मध्ये आम्ही पाहतो की या सर्व परीक्षांमधून तो गेला व कुठेही त्याने देवाच्या योजनेला हालेलुया
आपला स्वतःचा, आपला स्व, आपला मीपणा वर येऊ देणार नाही. हे अभिषिक्तपणाचं लक्षण आहे, हे मसीहाचं लक्षण आहे. आम्ही जर मसीहा गाजवतो, आम्ही त्या ख्रिस्ताला गाजवतो, तो ख्रिस्त गाजवायचा म्हणजे शब्दाने नाही, आमच्यामधून आम्हाला मसीहा गाजवायचंय, आमच्यामधून आम्हाला ख्रिस्त गाजवायचंय. म्हणजे आम्हाला ख्रिस्तमय जीवन जगायचंय, मसीहाचं जीवन, मसीहाचं असं जीवन जगायचंय. आमच्यामधून मसीहा दिसला पाहिजे, आमच्यामधून ख्रिस्त गाजवला गेला पाहिजे, आमच्या जीवनाकडून, आमच्या वागण्याकडून. हालेलुया. त्याने आपला सुवाला कधी वर येऊ दिला नाही. त्याने देवाची योजना, देवाची इच्छा जशी आहे तशी, पुन्हा सांगतो मी, हा फार मोठा याच्यामागे लॉजिक आहे. जशी आहे तशी असं आज ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती शिक्षण, ख्रिस्ती मंडळी नाही आहे. कारण ती देवाच्या वचनाला पूर्णपणे समर्पित, वचनाप्रमाणेच, वचनात जे नाही ते न करणारी, असं मसीहागत जीवन, असं अनॉइंटेड लाईफ अरे तुमच्या माझ्याकडून अपेक्षा. त्याची ते वाट पाहत होते. कोण? यहुदी लोक. ते मसीहाची वाट पाहत होते. तो येईल आणि आम्हाला सोडवेल याची आशा त्यांना होती. तो आला व त्याने सोडवलं देखील. आज तुमच्या माझ्याकडून देखील देवाची हीच योजना आहे की आम्ही देखील जाऊ व सोडू. म्हणून देवाकडून आम्ही अभिषिक्त व्हायला पाहिजे, अनॉइंटेड व्हायला पाहिजे. अनॉइंटेड काय आहे या देवाने तुम्हाला शिकवलं आहे. अनॉइंट करणारा आज तेल नाही आहे. अनॉइंट हे देवाचा पवित्र आत्मा आहे. नव्या करारामध्ये देवाचा पवित्र आत्मा आम्हाला अभिषिक्त करतो. आता शिंगातून कदाचित तेल ओतलं जाणार नाहीये. हालेलुया. पण देवाचा पवित्र आत्मा आमच्यावर येईल आणि तो आम्हाला अभिषिक्त करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो केवळ वरवर नाहीये. आता आमचं मन, विचार, हालेलुया. देवाचं वचन सांगतं की हालेलुया, की ते हाडाहाडात, मजामध्ये, मासामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या विचारांमध्ये, आमच्या भावनांमध्ये, सर्व ठिकाणी ते पाझरेल तो पवित्र आत्मा. आतून बाहेर, भौतिक, मानसिक व आत्मिकरित्या तो आम्हाला अभिषिक्त करेल. आणि हीच देवाची तुमच्या माझ्याकडून अपेक्षा आहे. आलेल्या जे मसीहामध्ये होतं तुमच्या व माझ्यामध्ये असायला पाहिजे. आलेल्या हे केवळ बायबल थिअरी नाही आहे. आलेल्या एक जीवन आहे, एक उदाहरण आहे. मसीहा एक उदाहरण आहे. आणि ते त्याने पूर्ण केला तर तो तुमच्या व माझ्याकडून ते पूर्ण करतो. तो याजक होता, याजकाचे तो राजा झाला. याजकचा अर्थ मध्यस्थी करणारा. आलेले राजा तो संरक्षण करणारा. हे दोन्ही गुण देव तुमच्या व माझ्यामध्ये, आम्हाला मध्यस्थी पण करायची, आम्हाला सुरक्षितता पण करायची आहे प्रभूच्या लोकांची, प्रभूच्या मंडळीची. आमेन. यासाठी आम्हाला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला मसीहागत व्हायचं, अभिषिक्त व्हायचं, अनॉइंटेड व्हायचं. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आजचं शिक्षण या ठिकाणी मी संपवतो. अरे यापेक्षा अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण संपर्क करू शकता. देवा तुम्हाला आशीर्वादित करो आणि अधिक तुम्हाला अभिषिक्त करून अभिषिक्त होण्यासाठी प्रार्थना करता. आमेन. गॉड ब्लेस यू.